नमस्कार. संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीचा आजचा विषय आहे नवीन जिल्हा निर्मिती, किती खरे किती खोटे. आपण बघितलं असेल काही दिवसांपासून एक पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती आणि त्यामध्ये साधारणपणे 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. अनेक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी प्रकाशित झाली होती. अनेक यूट्यूब चॅनल यांनी सुद्धा या बातमीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित केलं होतं आणि एकूणच चर्चा होत होती. आणि 26 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशा पद्धतीनं सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. अर्थात या संदर्भामध्ये जी काही बातमी आहे ती किती खरी आणि किती खोटी आहे या संदर्भामध्ये या संपादकीमध्ये आपण विषय घेणार आहोत. जी यादी आपल्याला माहिती आहे की कदाचित आपण सुद्धा ती यादी बघितली असेल. त्याच्यामध्ये 21 साधारणपणे मगाशी मी 10 म्हटलं 21 नवीन जिल्ह्याची निर्मितीच्या संदर्भामध्ये ती पोस्ट होती. आणि त्याच्यामध्ये जळगावमधून भुसावळ, त्याच्यानंतर लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नाशिकमधून माळेगाव, नाशिकमधून कळवण, नांदेडमधून किनवट, ठाण्यामधून मीरा भाईंदर, ठाण्यामधून कल्याण, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर यातून एक मानदेश, त्यानंतर बुलढाणामधून खामगाव, पुण्यामधून बारामती, यवतमाळमधून पुसद, पालघरमधून जव्हार, अमरावतीमधून अचलपूर, साकोलीमधून भंडारामधून साकोली, रत्नागिरीमधून मंडणगड, रायगडमधून महाड, अहमदनगरमधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर आणि गडचिरोलीमधून अहेरी अशा पद्धतीनं नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं. मुळात या अगोदर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये या अगोदर 35 जिल्हे होते. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाण्यामधून झाली आणि एकूण 36 जिल्हे झाले. हे 36 जिल्हे झाल्यानंतर आता पुन्हा 26 जानेवारीला 21 नवीन जिल्हे होतील अशा पद्धतीची ही बातमी आहे. मुळात कुठलीही जिल्हा निर्मिती करायची असेल तर एक जिल्हा निर्मिती करायची तर कोट्यवधीचा खर्च महाराष्ट्र शासनाला करावा लागतो. अर्थात ही जी यादी आहे या संदर्भामध्ये प्रस्तावित जे काही जिल्हे आहेत किंवा तालुक्यांची यादी आहे ती विकिपीडियामध्ये आहे आणि त्यातून कोणीतरी खोडसाळपणा करून ही यादी प्रकाशित केलेली आहे. अर्थात या संदर्भामध्ये आम्ही सूत्रांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर प्रशासकीय स्तरावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला, अगदी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय याच्यामध्ये सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला मिळालेली माहिती अशी की अशा पद्धतीचे कोणताही प्रस्ताव सध्या तरी शासन स्तरावर प्रलंबित नाही आणि 26 तारखेला अशा पद्धतीची नवीन जिल्ह्याची घोषणा होईल असं कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा प्रशासकीय स्तरावर ठरलेलं नाहीये. त्याच्यामुळे ही बातमी 100% फेक आहे हे आता या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती 26 जानेवारीला होईल ही जी काही बातमी होती ही बातमी कोणीतरी खोडसाळपणा करून पसरवण्यात आलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे. मुळात नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अशाच पद्धतीनं 21 जिल्हे प्रस्तावित आहेत का तर होय प्रस्तावित आहेत. मात्र या संदर्भामध्ये अधिकृतपणेची घोषणा जी आहे ती 26 जानेवारीला होणार नाही. मागच्या वेळी सुद्धा ठाणे जिल्ह्यातून पुन्हा कल्याण जिल्ह्याची निर्मिती करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव होता. किसन कथोरे मुरबाडचे आमदार यांनी सुद्धा या संदर्भामध्ये अनेक वेळा पत्रावर केला होता. मात्र या जिल्ह्यांची निर्मिती जी आहे ती प्रलंबितच आहे. या संदर्भामध्ये ठोस भूमिका शासनाने कोणत्याही पद्धतीची घेतलेली दिसत नाही. मुळात महाराष्ट्र शासनाचा किंवा एकूणच कोणत्याही शासनाचा विचार केला तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर सध्या महाराष्ट्र सरकार हे तोट्यामध्ये आहे. प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज महाराष्ट्रावर आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर तो फंड आणायचा कुठून? सगळी सरकारी यंत्रणा, कर्मचारी वर्ग, नवीन कार्यालय वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. आज महाराष्ट्र शासनाची तशा पद्धतीची परिस्थिती नाही. मात्र हेही तितकंच खरं आहे की जिल्हा पूर्वी तर अगदी ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्यात मोठा जिल्हा होता. त्याच्यानंतर त्याची विभागणी करून पालघर जिल्हा झाला. तरी सुद्धा एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर ठाणे जिल्हा जो सध्या अस्तित्वात आहे तो सुद्धा मोठा जिल्हा आहे. असे अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्याची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या स्थितीला जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर जिल्हा कार्यालय आली, त्याच्यानंतर कर्मचारी वर्ग आलं आणि हे सगळेच एकूण इन्फ्रास्ट्रक्चर जर निर्माण करायचं असेल तर प्रचंड प्रमाणामध्ये निधी लागतो. तो निधी खर्च करणं सध्या सरकारला शक्य नाही. त्याच्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती सध्या तरी
भासणात गुंडाळल्याप्रमाणे आहे आणि या संदर्भामध्ये 26 जानेवारीला ही घोषणा होईल आणि 21 जिल्ह्यांची निर्मिती होईल हे दादांत खोटं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की फेब्रुवारीमध्ये अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये बजेटचं अधिवेशन असेल। या बजेटच्या अधिवेशनामध्ये नवीन जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काही तरतूद करण्यात येते का हे जर आपल्या लक्षात आलं, निदर्शनास आलं तर मात्र जिल्हा निर्मितीला गती मिळू शकते। मात्र सद्यस्थितीमध्ये कोणताही आमदार किंवा कोणतेही मंत्री या संदर्भामध्ये बोलायला तयार नाहीत, त्याच्यामुळे हेही नजीकच्या काळामध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती होईल हे सध्या तरी शक्य वाटत नाही। आणि या संदर्भामध्येच ही बातमी प्रसारित झाल्यानंतर म्हणजे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर अगदी आमच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली होती। मात्र त्याच्यानंतर ही बातमी खरी का खोटी याची शहानिशा करण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आणि आम्हाला जी मिळालेली माहिती त्या माहितीप्रमाणे ही बातमी शासन स्तरावरून आलेली नाही, कुठेतरी खोडसाळपणा करून ही बातमी तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ही बातमी फेक आहे। या संदर्भामध्ये आपले जे लोक हिंचे जे काही प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांना ही माहिती मिळावी, कारण बऱ्याच वेळा अनेक लोकांच्याकडून ही बातमी व्हायरल होण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत, अनेक लोक त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक की नुकताच 2 दिवसापूर्वी पालकमंत्री सुद्धा जाहीर झाले। जर त्याच्यामध्ये 2 पालकमंत्र्यांचा तर इतका प्रचंड प्रमाणामध्ये आक्रोश होता दुसऱ्या मित्रपक्षांच्या माध्यमातून की नाशिक आणि रायगड हे 2 पालकमंत्र्यांना स्थगिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये पालकमंत्रीच्या संदर्भामध्ये चर्चा होत्या आणि या संदर्भामध्ये जर ही नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असती तर ते अत्यंत सोपं झालं असतं। मात्र तसं काही झालं नाही आणि प्रचंड असंतोष निर्माण झालाय। शासनाच्या मनामध्ये जर असतं नवीन जिल्ह्याची निर्मिती तर सर्वांना सामावून घेता आलं असतं। पालकमंत्री जे रागावलेले आहेत, ज्यांची काही संधी हुकलेली आहे त्या सगळ्यांचा समावेश झाला असता, मात्र तसं काही झालं नाही। त्याच्यामुळे ही बातमी फेक आहे आणि या संदर्भामध्ये आपल्या जे काही लोकींचे प्रेक्षक आहेत त्यांना माहिती मिळावी, खरं काय खोटं काय या संदर्भामध्ये जी चर्चा सध्या चालू आहे त्याच्यामध्ये नेमकी भूमिका काय किंवा शासनाची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये प्रेक्षकांना माहिती मिळावी, हाच या संपादकीयचा हेतू होता।